नेक्स्ट अंदाजपत्रकाचा प्रकार आहे शिलकीचे अंदाजपत्रक. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समतोल अंदाजपत्रकाबद्दल इन डेप्थ पूर्णच्या पूर्ण माहिती डिस्कस केली होती. या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे शिलकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय. सर्वात पहिला डेफिनेशन मध्ये काय दिलेलं आहे चेक करा की ज्या अंदाजपत्रकात शासनाची अंदाजे प्राप्ती शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते. नीट लक्ष द्या. अंदाजित प्राप्ती म्हणजे काय की शासनाला मिळणाऱ्या पैशापेक्षा शासनाचा खर्च हा कमी असतो किंवा शासनाने करण्यात येणाऱ्या खर्चापेक्षा शासनाला पैसे जास्त मिळत असतात तेव्हा त्याला शिलकीचे सरप्लस बजेट किंवा शिलकीचे अंदाजपत्रक असे म्हटले जाते. आता शिलकीच्या अंदाजपत्रकाला दुसरं एक नाव आहे ज्याला म्हटले जाते वाढाव्याचे अंदाजपत्रक. जसे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा जो चॅप्टर आहे पार्टनरशिप आपल्या 12वी अकाउंट्स मध्ये सरकारचं सपोज त्या सेवाभावी संस्थेचं इन्कम जास्त असेल आणि एक्सपेन्स कमी असेल तर त्या डिफरन्सला आपण काय म्हणतो सरप्लस. तसंच त्याचप्रमाणे शासनाचं उत्पन्न असेल सपोज नीट लक्ष द्या शासनाचं उत्पन्न असेल 100 करोडचं आणि शासनामार्फत करण्यात येणारा खर्च असेल 70 करोडचा तर याचा अर्थ शासनाचा जो अंदाजपत्रक आहे तो कोणता अंदाजपत्रक आहे शिलकीचे किंवा वाढाव्याचे अंदाजपत्रक. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना वाटत असेल की सर बरोबर आहे ना शासन तर काय करत आहे 100 करोड उत्पन्न आहे तर 70 करोड रुपये खर्च करत आहे 30 करोड रुपये सेव्हिंग करून ठेवत आहे अडीअडचणीला कामाला येण्यासाठी. बट आता हे 70 करोड रुपये खर्च करून 30 करोड रुपये वाचून ठेवणं किती शहाणपणाचं असते किती चांगलं असते आपल्याला या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. खरंच शासनाला काही कामाचं देते का शासन ते 30 करोड रुपये पण खर्च करते. समोर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की अपेक्षित सरकारची प्राप्ती सपोज सरकारची प्राप्ती जर 100 करोडची असेल आणि सरकारचा खर्च जर 70 करोडचा असेल तर मग डिफरन्स किती येईल 30 करोडचा. राईट. म्हणजे सरकारी खर्चापेक्षा सरकारची प्राप्ती कशी आहे जास्त आहे. हे तोंड असं उघड आहे बघा इकडे. हा म्हणजे सरकारच्या खर्चापेक्षा सरकारची प्राप्ती जास्त आहे. आता याच्याबद्दल पुस्तकात काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. आर्थिक तेजीच्या कालखंडात शिलकीचे अंदाजपत्रक उपयोग ठरू शकते. आर्थिक तेजीच्या काळात रोजगार पातळी जर जास्त असली तरी त्याचबरोबर किंमत वाढीचाही प्रवृत्ती अधिक असते. विशेषतः कमी अधिक प्रमाणात स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या हितासाठी याचे नियंत्रण करण्याची आवश्यकता असते. आता ह्या पॉइंट मध्ये जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते थोडक्यात सांगतो. आर्थिक तेजी म्हणजेच काय की जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढत असतात राईट त्याला आर्थिक तेजीचा काल असं म्हणत असतात. म्हणजे लोकांच्या उत्पन्नातही वाढ होत असतं त्याच पद्धतीने मार्केटमध्ये होत असलेल्या वस्तूची देवाणघेवाणीच्या किमती असेल किंवा सेवांची देवाणघेवाणीची किमती असेल मोठ्या प्रमाणात वाढत असते वरच्यावर. जसं की आपण म्हणू शकतो ना महागाई वाढली. सध्याचा जो काळ आहे तो आर्थिक तेजीचाच काळ आहे. आर्थिक तेजीच्या काळात रोजगार पातळी जरी जास्त असली त्याचबरोबर किंमत वाढीची प्रवृत्ती असते. म्हणजेच काय की सपोज आर्थिक तेजी आणि आर्थिक मंदी याचं थोडक्यात जर सांगायचं असेल तर आर्थिक तेजी म्हणजेच काय की जेव्हा देशातील लोकांना मिळणारं उत्पन्न वाढत जातं देशामध्ये नवनवीन रोजगार वगैरे निर्माण होत असतात. म्हणजे थोडक्यात तुमच्या वडिलांची पगार वाढली तर त्याला म्हणतात आर्थिक तेजी. आता ज्या वेळेस आर्थिक तेजी असते बाजारपेठेतील सर्व लोकांना माहित असते की बाबा देशातील लोकांजवळ पैसा आलेला आहे. मग अशा वेळेस बाजारपेठेमध्ये वस्तूच्या किमती काय होतात वाढतात. मी मागच्या याच्यामध्ये तुम्हाला झिम्बाब्वेचं एक्झाम्पल दिलं होतं. जसं व्यापाऱ्यांना माहित होते की लोकांजवळ पैसा आलेला आहे तसं त्याच टाइमला कंपल्सरी देशामध्ये वस्तूच्या किमती वाढतात. तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व करा कधी पण प्रत्येक महिन्याच्या 31 तारखेला मंथ एंड सेल चालू होतो अमेझॉनवर फ्लिपकार्टवर नायकावर सगळ्याच याच्यावर आणि तो 5 तारखेपर्यंत असतो. आता मंथ एंड सेल आहे हे महिन्याच्या शेवटी 31 तारखेला 30 तारखेला चालू करायला बट दुसऱ्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत ठेवायला. त्याच्या मागचं लॉजिक काय तर अनेक लोकांचे जे पगारी असतात ते त्या काळामध्ये होतात 30 तारीख ते 5 तारीख पर्यंत आणि तो जो काळ असतो तो आर्थिक तेजीचा काळ असतो कारण प्रत्येकाजवळ काय असतो खेळता पैसा असतो. त्याच्यानंतर काय होते कालांतराने पैसे आले की मग ईएमआय कटून जाते राईट. ईएमआय कटल्यानंतर मग बँकेकडून लोन घेतल्यावर त्याचे हप्ते वगैरे कटून जात असतात महिन्याचा खर्च वगैरे होत असते अनेक गोष्टी करत असतात लोक. मग त्याच्यानंतर 15 ते
25-30 पर्यंत जो कालावधी असतो तो आर्थिक तंगीचा कालावधी असतो. म्हणजे लोकांजवळ पैसे राहत नाहीत. हायच्या 4-5 हजार मध्ये सुखी असतात, जे सॅलरीड एम्प्लॉईड असतात. बट 30 ते 5 तारखेपर्यंतचा काळ हा भयानक काळ असतो. सगळ्या लोकांजवळ अकाउंट मध्ये बॅलन्स पडून असतात. मग अशा वेळेस हे सर्व कंपन्या काय करत असतात, ऑफरच्या नावाखाली वस्तू वगैरे विकायला काढतात आणि लोकांकडून पैसे काढून घेतात. तसंच आर्थिक तेजीचा कालखंड म्हणजे लोकांजवळ पैसा असलेला. आता ज्याही वेळेस देशामध्ये रोजगाराची परिस्थिती निर्माण झाली, लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ लागलं, तसं वस्तूच्या किमती सुद्धा वाढत असतात. इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, की तेजीच्या काळात रोजगार, चेक करा, आर्थिक तेजीच्या काळात रोजगार पातळी जरी वाढत असली त्याचबरोबर किंमत वाढीची प्रवृत्ती असते. विशेषतः कमी अधिक प्रमाणात स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या हितासाठी याचे नियंत्रण करण्याची आवश्यकता असते. राईट. आता ह्याच्यामध्ये मॅक्सिमम ज्यांचं उत्पन्न कमी आहे, 50,000, 60,000, 40,000 महिन्याला उत्पन्न आहे, त्यांच्याबद्दल थोडं कुठं ना कुठं क्युरिओसिटी असतेच. आता समोरच्या पॅराग्राफ मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की अर्थव्यवस्थेतील प्रभावी मागणीची पातळी घटवून किंमत वाढीवर नियंत्रण ठेवता येते. यासाठी करात वाढ करून शासकीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्याची लोकांची खरेदी शक्ती कमी करता येते. आता लोकांनी जर एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करू नये असं देशातील सरकारला वाटत असेल, लोकांनी जर मॅक्सिमम पैसे सेव्हिंग करून ठेवावं असं वाटत असेल, तर सरकार काय करत असते चेक करा, की अर्थव्यवस्थेतील प्रभावी मागणीची पातळी घटवून किमतीवर नियंत्रण ठेवतात. यासाठी करात वाढ करून शासकीय उत्पन्नात वाढ घडून लोकांची खरेदी शक्ती कमी करता येते. म्हणजेच काय, की एखाद्या गोष्टीवर जर मोठ्या प्रमाणावर तुम्ही टॅक्स लावलं तर लोक एकतर ते घेणार नाहीत, घेतलं तर इनडायरेक्टली कोणाचा फायदा व्हावा, शासनाचा फायदा व्हावा, जेणेकरून शासनाच्या उत्पन्नात काय होईल, वाढ होईल. अंतिमतः परिणामकारक मागणी कमी होऊन किंमत पातळी खालच्या दिशेने बदलू लागेल आणि भाववाढीची परिस्थिती नियंत्रणात येईल. आता जिथपर्यंत मला माहित आहे, पहिल्या 2 पॅराग्राफ मध्ये जी माहिती सांगितलेली आहे, कुठं ना कुठं ती माहिती या जे अंदाजपत्रक आहे त्याच्याशी तंतोतंत जुळत नाही. दिलं का म्हणजे दिलं असं झालेलं आहे. काहीतरी लिहायचं होतं, ज्याही शिक्षकाला माहिती भरायला सांगितलेली आहे त्याचा मूड नव्हता, काहीतर कुठून त्यानं उचलून आणला आणि ते माहिती लिहिल्यासारखं झालेलं आहे. आता मी तुम्हाला एक्झॅक्ट अर्थ सांगतो, की कशा पद्धतीनं शिल्कीचे अंदाजपत्रक वर्क करण्यात येते. तरी सुद्धा आपण एक वेळेस वाचूयात आणि ऍट द एंड मी अशा प्रकारचे तुम्हाला याच्यावर नोट्स लिहून देईन, जेणेकरून तुमचा 101% फायदा होईल. ऑलरेडी बिग बुल बॅच वाला स्टुडंटना मिळालेले आहेत, स्टडी मटेरियल झोन मध्ये चेक करा. मात्र तेजी व्यतिरिक्त इतर परिस्थितीत शिल्कीचे अंदाजपत्रक वापरले जाऊ नये, कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी आणि कमी पातळीतील उत्पादन स्थिती निर्माण होते. आता ओव्हरऑल याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. ओव्हरऑल जे पॅराग्राफ आहे, की इथं डिस्कस करण्यात आलेलं आहे, की शासनाचं उत्पन्न आहे 100 करोड. राईट. हे झालं शासनाचं उत्पन्न. हा, हे झालं शासनाचं उत्पन्न 100 करोड. ओके. शासनाचा खर्च किती आहे, 70 करोड शासनाचा खर्च आहे. तर या 30 करोड बद्दल इथं म्हणलेलं आहे, की जेव्हा देशामध्ये आपत्तीजन्य परिस्थिती येते, युद्धजन्य परिस्थिती येते किंवा जागतिक मंदीचा काळ असतो. जागतिक मंदीचा काळ म्हणजे काय, सर्व व्यवहार वगैरे ठप्प वगैरे असतात, देशातील सरकारजवळ पैसे वगैरे नसतात, उदाहरणार्थ कोरोना सारखी सिच्युएशन. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारचा खर्च भागवण्यासाठी हा 30 करोड रुपयाचा वापर करावा, या अंदाजपत्रकाचा मुख्य हेतू असतो. बट नीट लक्षात घ्या, आता कोणतीही सरकार जेव्हा शिल्कीचे किंवा वाढाव्याच्या अंदाजपत्रकाचा स्वीकार करते, त्याच्या मागे एकच लॉजिक असतं. जसं तुमचा आमचा व्यवसाय, जे सर्वसामान्य नागरिक आहेत, आता तुमचे आई वडील काय करत असतात, समजा त्यांना जर 50,000 पगार असेल तर त्यातले 30,000 रुपये ते काय करत असतात, घर खर्चावर खर्च करत असतात आणि 20,000 रुपये अडी अडचणीला इन फ्युचर मध्ये कामाला येतील असं म्हणून वाचून ठेवत असतात. बरोबर आहे. आता समजा तुमच्या आई वडिलांनी, नीट लक्षात घ्या, तुमच्या फॅमिलीशी रिलेट करून मी सांगायलो, तुमच्या आई वडिलांना 50,000 पगार आहे आणि त्या 50,000 पैकी 30,000 घरभाडं, घरात किराणा सामान, त्याच्यानंतर सगळे सर्व गोष्टी 30,000 मध्ये झाले. त्याच्यानंतर सडनली एका महिन्यामध्ये तुमची स्वतःची तब्येत खराब झाली आणि हॉस्पिटलसाठी 5,000 रुपये बिल द्यायचं आहे. आता मला सांगा, तुमचे वडील थांबतील, ऑटोमॅटिक तुमचं तुम्ही रिकवर व्हायची वाट बघतील का, त्या राहिलेल्या 20,000 मधून 5,000 रुपये खर्च करतील? सर,
असं कसं बोलायला? ते 20,000 रुपये मधून काय करतील, 5,000 रुपये खर्च करतील. इथपर्यंत क्लिअर झालं? राईट. त्याच्यानंतर लगेच 15 दिवसामध्ये अचानकपणे तुमच्या एका फॅमिली मेंबर्सला पैशाची गरज पडली आणि तो काही करून तुम्हाला पैसे त्याला द्यावेच लागतील. मग अशा वेळेस तुम्ही काय करता? त्यातले जे 15,000 पैकी जे उरलेले आहेत तुमच्याजवळ त्यातले 5-6,000 देऊन टाकता. राईट. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे की शासनाचं भले उत्पन्न 100 करोड रुपये आहे, खर्च 70 करोड रुपये आहे, शासनाला काही ना काही खर्च असे येतच असतात किंवा विदेशी बँकाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज वगैरे असते, काही ना काही गोष्टी असे येतच असतात जेणेकरून शासनाजवळ पैसे शिल्लक राहत नाही, ते शासनाला कंपल्सरी खर्च करावे लागतील. आता भले शासन वगैरे जर समजून ठेवलं बघा 30 करोड रुपये आपण ठेवलात, राईट. अचानकपणे केदारनाथ सारख्या ठिकाणी पूर सदृश स्थिती निर्माण झाली आणि लाखो लोकांचं नुकसान वगैरे झालं. मग प्रत्येक लोक सरकारकडे एका आशेच्या दृष्टिकोनातून बघत असतात. मग तिथं जनजीवन झालेलं जे विस्कळीत झालेलं असते, तिथलं जनजीवन विस्कळीत झालेलं व्यवस्थित आणण्यासाठी सरकारला ह्याच्यातूनच पैसे खर्च करावे लागत असते. अनेक वेळा शासन जे इन फ्युचर मध्ये कामाला येतील म्हणून पैसे ठेवत राहते, तर ते पैसे शिल्लक राहतच नाही, ते तिथल्या तिथं पैसे खर्च होऊन जात असतात. राईट. शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की मात्र तेजी व्यतिरिक्त इतर परिस्थितीत शिल्लकीचे अंदाजपत्रक वापरले जाऊ नये, कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी आणि कमी पातळीतील उत्पादन स्थिती निर्माण होते. आता याचा अर्थ काय तुम्हाला मी सांगतो. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर अनेक वेळा असं होत असते की शासनाजवळ जर उत्पन्न 100 करोड असेल आणि खर्च जर 70 करोड रुपये असेल, 30 करोड रुपये शासनाजवळ आहेत, भ्रष्ट नेत्यांमुळे अधिकाऱ्यांमुळे जे राहिलेले पैसे आहेत ते सुद्धा काय करण्यात येतात, रातोरात गायब करण्यात येतात. त्यामुळं मॅक्सिमम देशातील जे सरकार असते ते शिल्लकीच्या अंदाजपत्रकाकडे न जाता ते सरळ सरळ जात असतात समतोल अंदाजपत्रकाकडे. ओके, आता तुमच्या पुस्तकामध्ये बॉस जेवढं सोपं तुमच्या पुस्तकामध्ये या समतोल अंदाजपत्रकाबद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त किचकट माहिती या शिल्लकीच्या अंदाजपत्रकाबद्दल सांगितलेलं आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये जर सर्वात पहिले विचारलं शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय, त्यावेळेस सरळ सरळ तुम्ही लिहायचं आहे शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणजे सरकारची अंदाजित प्राप्ती आणि सरकारच्या अंदाजित खर्च यापैकी प्राप्ती ही सरकारची जास्त असते, अंदाजित प्राप्ती जास्त असते. आता जे राहिलेले जे पैसे आहेत त्याच्याबद्दल इथे काय सांगण्यात आलेलं आहे की तेजीच्या कालखंडामध्ये अशी परिस्थिती होते की जिथं नीट लक्षात घ्या, ज्याही वेळेस देशातल्या लोकांचं उत्पन्न वाढलेलं असते, अशी परिस्थिती कधी निर्माण होते, जेव्हा खर्चापेक्षा उत्पन्न सरकारचं जास्त असते, की ज्या वेळेस देशात आर्थिक तेजीची स्थिती असते. आर्थिक तेजीची स्थिती म्हणजे काय, की लोकांचं उत्पन्न वाढलेलं असतं, रोजगार पातळी वाढलेली असते. मग अशा वेळेस जास्तीत जास्त लोक खर्च करतात, पैसे खर्च करतात आणि मग सरकारला जेव्हा एखाद्या माणसाजवळ पैसे नव्हते, ओके, आणि अचानक त्याला 50,000ची पगार लागली, नोकरी लागली, मग तो काय करेल, 50,000 पैकी 45,000 रुपये 30,000 रुपये खर्च करेल. तो खर्च केला म्हणजे इनडायरेक्टली काही ना काही रक्कम सरकारकडे गेली टॅक्सच्या स्वरूपात, जो काही वस्तू खरेदी केला. अशा वेळेस सरकारला टॅक्सच्या स्वरूपात मिळणारे पैसे वाढत असतात. राईट. जर तुम्हाला कोणी कधी विचारलं की बाबा सरकारचं जे अंदाजपत्रक आहे ते शिल्लकीचं किंवा वाढाव्याचं अंदाजपत्रक कधी येते, तर क्लिअर कट सांगायचं, ज्याही देशात आर्थिक तेजीची स्थिती निर्माण झालेली आहे, रोजगार पातळीत वाढ झालेली आहे, लोकांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे, आर्थिक तेजी, रोजगार पातळी, लोकांच्या उत्पन्नात वाढ, हे तीन गोष्टींमध्ये वाढ झाल्यामुळं कुठं ना कुठं लोकांची खरेदीची क्षमता वाढते, खरेदीचे कार्य वाढते किंवा लोक जास्तीत जास्त गोष्टीवर खर्च करत असतात. तुम्हाला एक नियम माहित आहे, मागणी निर्धारित करणारे घटक वस्तूच्या किमतीनंतर उत्पन्न आहे. राईट. जेवढं लोकांचं उत्पन्न वाढलं तेवढं वस्तूंच्या किमती वगैरेची मागणी वाढत असते. मग लोकांचे उत्पन्न वाढले म्हणजेच वस्तूंची मागणी वाढली, वस्तूंची किंमत वाढली, वस्तूंची किंमत वाढली म्हणजेच वाढलेल्या किमतीवर सुद्धा ग्राहक खरेदी करत असेल तर इनडायरेक्टली शासनाला मिळणाऱ्या करात वाढ होते आणि शासनाला मिळणाऱ्या करात वाढ झाल्यामुळं खर्चापेक्षा शासनाचं उत्पन्न काय होत असते, वाढत असते. एवढ्याच गोष्टी तिथे तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. आणखी एक वेळेस सांगतो, नीट समजून घ्या, कन्फ्युजन मध्ये जायचं नाही. जर तुम्हाला कोणी विचारलं
की बाबा एक्झॅक्ट शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणजेच काय, सरळ सरळ सांगायचं की शासनाची अंदाजे प्राप्ती शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते तेव्हा त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. शिल्लकीचे अंदाजपत्रक कधी वापरण्यात येतं किंवा कोणत्या देशात असतं, ज्या देशात आर्थिक तेजीची स्थिती आहे, ज्या देशातील रोजगार पातळी वाढलेली आहे, ज्या देशातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे, रोजगार पातळी वाढली, आर्थिक तेजी आली, लोकांच्या उत्पन्नात वाढलं तर त्या देशातील वस्तूंच्या किमतीत वाढतात. वस्तूंच्या किमती वाढल्यामुळं लोक अधिक किमतीला सुद्धा वस्तूची खरेदी करतात आणि अधिक किमतीला वस्तूची खरेदी केल्यामुळं कुठं ना कुठं सरकारला पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात कराद्वारे किंवा करेत्तर उत्पन्नाद्वारे सरकारच्या उत्पन्नात वाढ होत असते. खर्चापेक्षा उत्पन्न वाढलं म्हणजेच सरकारचं अंदाजपत्रक कोणतं आहे, शिल्लकीचे किंवा वाढाव्याचे आहे. एवढंच तिथे लिहायचं, बाकी जास्त काही लिहित बसायचं नाही. आय होप तुम्हाला हा सुद्धा पॉइंट एकदम व्यवस्थितरित्या क्लिअर झाला असेल. याच्याशी संबंधित बाकी गोष्टी आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. पुढच्या क्लासमध्ये आपल्याला पाहायचं आहे तुटीचे अंदाजपत्रक. आता एक्झॅक्ट हे तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय, आता मागचे एक व्हिडिओ हा व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला इनडायरेक्टली कळालंच आहे की सर सरकारचं उत्पन्न 100 करोडचं आणि सरकारचं खर्च 150 करोडचं झालं तुटीचं अंदाजपत्रक. बट उत्पन्नापेक्षा सरकार जास्त का खर्च करते याविषयी इन डेप्थ आपण जाणून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काही गोष्टी मी सांगितलेले कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.